आजची सुनावणी जी होती ती डिस्चार्ज अर्जाचा चौकशी करता होती। आज दोन्ही पक्षांचं आरोपीच्या वतीनं तसंच सरकारी पक्षातर्फे डिस्चार्ज अर्जावरती आर्ग्युमेंट झालेला आहे आणि आता यावरती पुढची तारीख दिलेली आहे ती 7 तारीख नेमलेली आहे। त्या दरम्यानच्या काळात जे काही दोन्ही पक्षांकडे जी बाजू मांडली गेली या बाजू मांडल्याचं सगळे कागदपत्र याची पाहणी कोर्टामार्फत केली जाईल। त्या दिवशी काही त्यामधल्या अजून काही तांत्रिक किंवा लीगल इश्यू असतील त्याबाबत चर्चा होऊन त्याच्यावरती आदेश होईल। सुनावणी सर तब्बल 3 तासच्या आसपास चालली गेली सर, नेमके काय मुद्दे होते सुनावणी? त्याच्यावर स्पष्टीकरण देणं योग्य। आता कोर्टासमोरची सुनावणी आहे जी आम्ही सुरुवातीपासून आमची बाजू म्हणतोय की आम्हाला त्यामध्ये आमचा रोल नाही आहे, आम्हाला त्यामध्ये जबरदस्ती गोवण्याचा प्रयत्न केला गेला। याबाबतची सगळी जी काही कायदेशीर बाब होती ती आम्ही आज कोर्टासमोर मांडली। असं वाटतं का तुम्ही माननीय न्यायालयाकडनं पॉझिटिव्ह रिझल्ट यायची शक्यता? नाही, आम्ही त्याबद्दल आता भाष्य नाही करू शकत। आम्ही फक्त आमची बाजू मांडू शकतो। न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळेला समजून जाईल।